आज मी ओला बांगडा फ्राय करणार आहे ताईंनो. नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊ आणि तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होत. तर माझी पद्धत मी सांगते, अगदी सोप्यात सोपी आणि कमी वेळेत होणारी. तर इथं बांगड्या आणतानाच कनी नीलच्या बाबाने बाजारातूनच स्वच्छ असे करून आणले होते. फक्त मी ते पाण्यानं आणि धुवून घेतलं. थोडंसं पीठ लावून, ज्वारीचं किंवा बेसनचं पीठ लावून थोडंसं धुवून घ्यायचं. त्यानंतर इथं ताटामध्ये मी आलं लसणाची पेस्ट, लाल तिखट, थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर पण टाकलेलं आहे, थोडासा लालसर कलर येण्यासाठी. त्यानंतर हळद, मीठ टाकायचं, थोडंसं आगळ टाकायचं. हां नाही, शेड झालं. शेडाला झाडून ते पिलूचा हांतरून ते धुतली आणि कशाचं तुला तर जमून आणि कशाला करायला लागलीस? खरं ते सलीस ना आलेलं बोललो वागलं हो. ना बाकी काही मधलं कसं आहे ते मधी कसं आहे तो पण काढायचं. तुला काय ते तो कशाची काय करायला त्याने ते पोरग्याला सोडायला गेले ना आलेलं. नवा ते खोकं जरा खाई काढायला त्याच्यापासून तुझी काय पेटायला ती पिठूतीच खाड्या मी परत निघत करतात आई मारायला मध्ये तिकडे सचिन घर तुझं बाग बॉक्स ना ते ते आता तिकडे आल्याकडे बॉक्स भरून ठेवलाय. त्याचा पासा निघतो. याचा बॉक्स बाग बॉक्स भरून ठेवलेला ना मोठं आहे आणि मोठं बॉक्स आहे. त्यात खोदकाम खोकं भरून ते न्या जाऊ. त्यात थोडं नेतो मी आता म्हणून उतरायचं पोता आणून त्यात घालून न्यायचा. साडी नाही, भाजी येताना आणा म्हटलेलं. भाजीला पोरासने काय करायला नसते. काय सांगायचं तुला मी त्या बिया थोड्या बिया आणि थोडंसं मी तेल टाकलेलं आहे असं तकतकीपणा यायलासाठी. ते सगळं मिक्स करायचं पहिल्यांदा. त्यानंतर हे ओले बांगडे घालायचे आणि पूर्ण सगळ्या बांगड्यांना कनी मसाला तो लावून घ्यायचा. आणि मी थोडा वेळ ठेवलेला आहे. तोपर्यंत मला डाळ करायची होती म्हणून डाळीचा कुकर लावला. एका बाजूला भात देखील मी करून घेतला, एका बाजूला दूध ठेवलेलं आहे. आता सध्या मी डाळ फोडणीला देण्यासाठी लसूण साल काढून ठेचून घेतलेलं आहे. चला तर पहिल्यांदा डाळ फोडणीला देऊया. आणि आमच्याकडे कशी अशी घट्ट डाळ लागते, माझ्या घरी अशी पातळ डाळ अजिबात आवडत नाही. इथं माझं जिरे संपले होते, हळद संपली होती, त्यामुळे बरणीत भरून ठेवलं. ही हळद आमच्या घरचीच आहे, त्यामुळे जेवढी लागेल तेवढी कणी बरणीत भरून घेते. लाल तिखट पण बरणीतलं संपलेलं आहे, बरणी कणी घासायला ठेवलेले. ती घासल्यानंतर वाळल्यावर मग भरून ठेवेन. बोला. नाही आता झाला सकाळी बघा काय करायचं. पण किती वाजता जाणार? बंद होईल. डाळ फोडणीला टाकली. त्यानंतर कणी भांडी पण जाळीमध्ये लावून घेतली.
डाळ झाल्यानंतर लगेचच बांगडा फ्राय करायचा म्हणून त्यासाठी मी ताटामध्ये थोडासा रवा घेतलेला आहे. तुम्हाला जर रव्यानं पण कुरकुरीत होते पण आवडत असेल तर ह्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं तरी पण चालते, पण आमच्याकडे तांदळाचं पीठ नाही झालं तर छान लागते म्हणून रवा आणि तिखट मीठ घातलं. त्यानंतर हे सगळे बांगडे परत एकदा हात फिरवून घ्यायचा, म्हणजे मसाला परत एकदा लावून घ्यायचा. आणि पहिल्यांदा मी निर्लेपच्या तव्यामध्ये तवा तापवला, त्यानंतर तेल सोडलेलं आहे आणि ते आता एक एक बांगडाने रव्यामध्ये असं घोळवून घ्यायचा. बांगडा घेताना तुम्ही मसाला ते ताटामध्ये असतो ना लागलेला, तो परत एकदा व्यवस्थित लावून घ्यायचा. त्यानंतर रव्यामध्ये घोळवायचा आणि त्यानंतर इथं तव्यामध्ये फ्राय करायला ठेवायचा. पहिल्यांदा गॅस मोठाच ठेवायचा, म्हणजे तवा चांगला तापवून घ्यायचा. आणि मग त्यानंतर कणी आता हे बांगडे झालं की पण मोठाच ठेवायचा. थोडंसं एका बाजूनं सगळीकडे बांगडे भाजून घ्यायचे. वरून परत कणी बांगडे लावून झाल्यानंतर तेल सोडायचं आणि मग पलटी करायचं. दोन्ही बाजूला असं व्यवस्थित बाहेरून भाजलं की मग गॅस बारीक करायचा, म्हणजे बांगडे आतून पण चांगले भाजले जातात. का माहिती, पहिल्यांदाच तुम्ही गॅस बारीक केला ना ताईनं की ह्याला जो रवा लावलेला असतो की नाही तो बांगड्याला असं चिकटून राहत नाही. ज्यावेळी तुम्ही पलटी करायला जाताय ना त्यावेळेस रवा चिकटून येत नाही, तर ते खाली तव्यालाच कणी ते बांगड्याचा वरचा मांस आणि ते रवा ते तव्याला चिकटूनच राहतं. त्यामुळे कधी पण तवा चांगला तापवून घ्यायचा आणि पहिल्यांदा गॅस मोठाच करायचा. जेव्हा पलटी मारेल ना बाहेरून कुरकुरीत होईल त्याचवेळी गॅस बारीक करायचा आणि आतून चांगला भाजू द्यायचा. तर इथं थोडंसं रवा वगैरे पडला होता म्हणून कापडानं पुसून घेतलं, कारण तसंच ते काम करायला पण नको होतं. म्हणजे काम झाल्यानंतर पुसायचं म्हटलं ना ते बघून असं नको होतं. तुमचं पण असं आहे का ताई की गॅस चालू असतानाच कापड फिरवून घ्यायचं, ही सवय लागलेली असते आपल्याला. तर दोन्ही बाजूला भरपूर असं तेल सोडायचं आणि चांगला कुरकुरीत असा बांगडा फ्राय करून घ्यायचा. आंघोळ केली जाऊन कपडे लागले मी नाही, मग आता मग चहा केला 5:30ला पोरा झोपलं. कसं ते काढलेलं साहित्य ते दुसऱ्या उडालेलं कसं आणि मग इकडं आलं काय करायचं बाकीच मला. तर इथं बघा आता हे बांगडे माझे दोन्ही बाजूनं चांगले भाजलेले आहेत. आता हे काढून घेते. अजून एक घाणा होईल, म्हणजे असं एकाच तव्यामध्ये कधी गर्दी होईल असं बांगडे ठेवायचे नाहीत फ्राय करायला, नाहीतर मग ते पलटी मारताना वगैरे किंवा ते रवा असा चिकटून राहत नाही, पडतोय पण चांगले भाजत नाहीत असं होतंय. त्यामुळे थोडा वेळ लागू दे ताईनो. आता माझं हे 2 घाणे लागलेत, आता पहिला घाणा आता दुसरा घाणा, म्हणजे काय वेळ लागू दे पण छान होतात. अशा पद्धतीनं करून बघा. तर माझं एक काय 1.25 तासात जेवण झालं होतं. भाकरी फक्त करायच्या राहिलेल्या. काकी आलेल्या त्यांनी बसून कणी थापून दिल्या, त्यानंतर मी लगेचच वरती भाकरी भाजून घेतली. 7:30ला तर माझं सगळं जेवण आवरलं. ताईनो कसं असतं व्यवस्थित नियोजनबद्ध केलं ना, जिथल्या तिथं एकाच आता एक किचनमधलं काम आहे मला जेवण आवरायचं ना, तर तिथंच उभं राहून कणी सगळं आवरून घ्यायचं, मगच किचनमधून पाय काढायचा. थोडंसं ठेवायचं, थोडंसं बसायचं असं म्हटलं ना की एवढंसं काम पण आपल्याला भरपूर असं वाटतं. त्यामुळे कधी पण कुठलं पण काम करताना तिथेच थांबून पूर्ण होई तोपर्यंत करायचं. पूर्ण होई तोपर्यंत म्हणजे ती जागा सोडायची नाही, म्हणजे पटकन होतं आणि आपल्याला कंटाळा पण येत नाही आणि सगळं अगदी व्यवस्थित आवरलं जातं. चला तर ताईने ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि ती बेलची घंटी असते ती टच करा, जेणेकरून आणि ते ऑल एक ऑप्शन येतं ते पण टच करा, जेणेकरून माझे नवीन व्लॉग आले ना तुम्हाला यूट्यूबला नोटिफिकेशन येत राहील ताईनो. आणि आजची माझी ओला बांगड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही सांगा. अगदी कमी साहित्यामध्ये आणि कुरकुरीत असा झाला होता बांगडा.